औरंगजेब कबर हटवण्यासाठी आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। शिवजयंतीचा मुहूर्त साधत कबर हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे। विश्व हिंदू परिषद यांच्याकडून राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। औरंगजेब कबर हटवण्यासाठी आज राज्यभर आंदोलन होणार आहे। शिवजयंतीचा मुहूर्त साधत कबर हटाव मोहीम सुरू करण्यात येते आहे। विश्व हिंदू परिषदेचं आज राज्यभर आंदोलन। औरंगजेबाच्या कबरीजवळ मात्र कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येत आहे। विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। शिवजयंतीच्या मुहूर्तानिमित्त कबर हटाव मोहीम सुरू करण्यात येते। औरंगजेब कबर हटवण्यासाठी आज राज्यभर आंदोलन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, औरंगजेब कबर हटवण्यासाठी आज राज्यभर आंदोलन होणार आहे, त्यासाठी मोहीम राबवली जाते। त्याच पार्श्वभूमीवर आज औरंगजेबाच्या कबरीजवळ कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येते। काय अधिकची माहिती? नीलम, आपण पाहताय की औरंगजेब या कबरीवरून एक वादंग निर्माण झालेला आहे। राजकीय नेत्यांच्या तोंडावर सुद्धा हीच मागणी आहे ती म्हणजे कबर हटवण्यात यावी। तर काही जणांनी ही कबर हटवू नये कारण सोबतच इतिहास जोडलेला आहे असं देखील बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळं आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी। औरंगजेब कबर आहे, औरंगजेबची कबर या ठिकाणी असते आणि पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा त्या ठिकाणी लावायला सुरुवात झालेली आहे। होमगार्ड्स आहेत त्यांची सुद्धा सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी मकबरा मुघल सम्राट औरंगजेब आलमगीर अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी होमगार्ड असेल, सुरक्षा रक्षक असतील, त्यांचा पाहायला मिळतोय। महत्वाचं म्हणजे तुम्हाला समोर हे काळं गेट दिसत असेल, हे गेट या ठिकाणी नव्हतं। एकाच वेळेला एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाईल अशी या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी जी काही सूचना करण्यात आली आहे किंवा जी मागणी करण्यात आलेली होती ती म्हणजे कुठेतरी कबर हटवण्याची, तर ती मागणी होती आणि ती मागणीला धरून या ठिकाणी तर या ठिकाणी चित्रीकरणाला जी आहे ती परवानगी देत नाहीये, तर कॅमेरा बंद करण्याला सांगितलं जातोय। महत्वाचं म्हणजे कुठेतरी ही मागणी केलेली होती ती म्हणजे ही कबर हटवण्याची, याच्यावर राजकारण केलं जातं ही भूमिका जी आहे ती काही लोकांची ऐकायला मिळते। आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात येतोय। नीलम, आणखीन कोणकोणत्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? अद्याप पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात झालेला नाहीये। होमगार्ड जे आहे ते 2 या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणचे सुरक्षा रक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांनी सांगितलं की चित्रीकरण करू नये, त्यांनी चित्रीकरणाला या ठिकाणी विरोध केलेला आहे। आणि त्यानंतर आता एकीकडे मागणी करण्यात येते जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन जे आहेत किंवा त्या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहेत, मात्र दुसरीकडे या ठिकाणी परवानगी दिली जात नाही। ती म्हणजे ते म्हणतात की जर तुम्हाला इथं शूटिंग करायची असेल तर परवानगी लागेल आणि विरोध करून या ठिकाणी चित्रीकरण थांबवण्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। नीलम जी, नक्कीच याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।